तुमचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए विटॅमिन बी, ऑप्शन बी विटॅमिन सी, ऑप्शन सी विटॅमिन ए, ऑप्शन डी विटॅमिन डी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी विटॅमिन ए. जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येतो. जेव्हा शरीरात जीवनसत्व अ ची कमतरता निर्माण होते तेव्हा डोळ्यांच्या पडद्यामधील रॉड सेल्स व्यवस्थित काम करेनासे होतात. यामुळे अंधारात किंवा कमी प्रकाशात स्पष्ट दिसणे कठीण होते. तुमचा दुसरा प्रश्न आहे, मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 36 अंश सेल्सिअस, ऑप्शन बी 37 अंश सेल्सिअस, ऑप्शन सी 38 अंश सेल्सिअस, ऑप्शन डी 35 अंश सेल्सिअस. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 37 अंश सेल्सिअस. तुमचा दुसरा प्रश्न आहे, रक्तगटाचा शोध कोणी लावला? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए लेविन, ऑप्शन बी लेवेनहॉक, ऑप्शन सी विनर, ऑप्शन डी लँडस्टेनर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी लँडस्टेनर. तुमचा चौथा प्रश्न आहे, दात आणि हाडांमध्ये कोणते मूलद्रव्य आढळतात? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए कॅल्शियम आणि फॉस्फरस, ऑप्शन बी फॉस्फरस आणि सल्फर, ऑप्शन सी पोटॅशियम आणि कॅल्शियम, ऑप्शन डी कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कॅल्शियम आणि फॉस्फरस. तुमचा पाचवा प्रश्न आहे, कोणत्या आतड्यात पचलेल्या अन्नाचे शोषण होते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए लहान आतड्यात, ऑप्शन बी मोठ्या आतड्यात, ऑप्शन सी ए आणि बी दोन्ही, ऑप्शन डी यापैकी नाही. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए लहान आतड्यात. तुमचा सहावा प्रश्न आहे, मानवी कवटीमध्ये किती हाडे असतात? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 5 हाडे, ऑप्शन बी 8 हाडे, ऑप्शन सी 9 हाडे, ऑप्शन डी 22 हाडे. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 22 हाडे. तुमचा सातवा प्रश्न आहे, नवजात बालकांमध्ये अंदाजे किती हाडे असतात? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 200 हाडे, ऑप्शन बी 270 हाडे, ऑप्शन सी 206 हाडे, ऑप्शन डी 300 हाडे. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 300 हाडे. तुमचा आठवा प्रश्न आहे, भारताची राष्ट्रीय भाजी कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए कांदा, ऑप्शन बी बटाटा, ऑप्शन सी टोमॅटो, ऑप्शन डी कोहळा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कोहळा. तुमचा नववा प्रश्न आहे, चहा प्यायल्याने कोणता आजार होतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए कर्करोग, ऑप्शन बी पित्त आणि ॲसिडिटी, ऑप्शन सी पायोरिया, ऑप्शन डी मलेरिया. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पित्त आणि ॲसिडिटी. तुमचा 10वा प्रश्न आहे, कोणत्या शहराला संत्र्यांची राजधानी म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए उदयपूर, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी चंदीगड, ऑप्शन डी गोरखपूर. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.